नमस्कार. होली है. आता रंगपंचमी येते आणि रंगपंचमीसाठी खास म्हणजे थंडाई आपण घरच्या घरी बनवायची. ह्याच्यासाठी लागणारी पावडर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि त्याच्यापासून थंडाई कशी बनवायची तेही दाखवणार आहे. पण ही थंडाईची पावडर तुम्हाला 2 महिने मस्त एन्जॉय करता येईल. आता कडक उन्हाळा आलेला आहे आणि ह्या कडक उन्हाळ्यात सॉफ्ट ड्रिंक पेक्षा सुद्धा लहान मुलांसाठी पासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप पौष्टिक असं हे पेय आहे थंडाई. चला करूया सुरुवात. आता थंडाईसाठी आज मी एक बेसिक थंडाई दाखवणार आहे. प्लस ह्याच्यापासून जर आपल्याला गुलाब थंडाई बनवायची असेल तर काय करायचं तेही दाखवणार आहे. इथं मी जवळपास एक अर्धा वाटी बदाम, अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी पिस्ता आणि अर्धा वाटी कलिंगडाच्या बिया किंवा भोपळ्याच्या बिया ज्या मगज म्हणून मिळतं ना बाजारात ते घेतलेलं आहे. एक छोटी वाटी म्हणजे एक पाव वाटी आपल्याला बडीशेप लागणार आहे. अर्धा पाव वाटी आपल्याला खसखस लागणार आहे. इकडं मी जवळपास 2 चमचे वेलदोड्याची पूड घेतली आहे जी मी साखरेत पहिलाच बारीक करून घेतली आहे. नंतर मिरी घेतली आहे. मिरी ह्याला एक छान असा चटका देते. जवळपास 1 चमचाभर मिरी घेतली आहे. नंतर दालचिनीचे छोटे छोटे 2 एक अर्धा इंच तुकडा आणि एक छोटासा जायफळ घेतलेला आहे. आणि ही आहे गुलाब पावडर जी रेडीमेड तुम्हाला काष्ट औषधी दुकानात किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात इझिली अवेलेबल असते आणि ह्याचा खूप छान सुगंध आहे. इसेन्स किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हे नॅचरल गुलाबाची रिअल पावडर जी आहे ती घेतली तर उत्तम. पण समजा हे जर मिळालं नाही तर तुम्हाला थंडाई करताना गुलकंद घातलं तरीही चालेल. जवळपास हे 2 चमचे मी गुलाबाची पावडर घेतलेली आहे. आता आपण ह्याला सुरुवात करूया. तर मी ही कोरडी कढई गरम करून घेतलेली आहे. अगदी नावाला गरम होईल इतकं गरम झालं की आपण गॅस बंद करून टाकायचा. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला थोडीशी बडीशेप म्हणजे आपली जी नॉर्मल आपण बडीशेप घेतली आहे ती आणि खसखस आणि हे जायफळ, मिरी आणि हे दालचिनीचा तुकडा फक्त जरासं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे हे कुरकुरीत होईल आणि आपल्या मिक्सर मध्ये याची पावडर खूप छान होईल. ह्याला भाजायचं नाही आहे म्हणजे त्याला चटके बसले पाहिजेत इतकंच भाजायचंय. खूप जास्त आपल्याला जसं आपण एरवी मसाला भाजतो तसं नाही करायचंय. फक्त गरम करून घ्यायचंय. आता ह्याच कढईमध्ये मी हे सगळे ड्रायफ्रुट्स घालणार आहे. काजू, पिस्ता, बदाम आणि भोपळ्याच्या किंवा कलिंगडाच्या बिया. आता हे छान ह्याच्यामध्ये एकदा मिक्स करून थोडंसं हलकंच गरम करून घेऊया म्हणजे कुरकुरीत करूया त्यांना आपण. गॅस बंदच आहे तुम्ही खाली बघू शकता. फक्त कढई गरम आहे आणि गरम कढईमध्ये आपल्याला ह्यांना फक्त थोडंसं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. त्यातला ओलसरपणा थोडासा कमी व्हावा म्हणून. बस आता हे पण मी परातीत काढते. काय करायचं जो आपण बडीशेप, खसखस, दालचीन, जायफळ जे घेतलं होतं ते सगळं आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया कारण ते बारीक होण्यासाठी जरासा वेळ लागतो म्हणून ती थोडी ह्याच्यात घालायची. आणि आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक फिरवून घेऊ. हे इतकं छान बारीक होतं की आपल्याला गाळायला वगैरे काहीच लागत नाही. फक्त सिंगल पल्स देत देत आपल्याला हे बारीक करायचंय. आता इथं बघा ही किती छान फाईन अशी पावडर तयार झालेली आहे. थंड झालेत, कुरकुरीत झालेत. तर हे आपण आता मिक्सर मध्ये पूड करून घेऊ. मावेल इतकी साखर म्हणजे जवळ 2 वाटी साखर हा अंदाज आहे. त्याच्यामध्ये जसं मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये मावतं तितकं आपल्याला घालायचंय आणि आता ही छान पावडर करून घ्यायची. अशी ही छान फाईन पावडर झाली की आपण परातीत काढून घेऊ कारण आपल्याला सगळं हे पुन्हा एक करायचं आहे. त्याच्यात हा जो मसाला आपण तयार करून ठेवला होता म्हणजे बडीशेप, खसखस, दालचीन सगळंच हे एकत्र करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर ही गुलाबाची पावडर. गुलाबाची पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला नॉर्मल थंडाई करायची असेल तर नुसताच ही पावडर चालेल.
पण समजा गुलाब थंडाई करायची असेल तर 2 चमचे ह्याच्यामध्ये आपल्याला गुलाबाची पावडर घालायची आणि वेलदोड्याची पावडर. आणि आता हे सगळं आपण एकत्र करूया आणि कोरड्या जागेलाच ठेवायचं आणि हे छान झाकण व्यवस्थित घट्ट लावून ठेवायचं. तर ही पावडर 2-3 महिने सहज आपल्याला वापरता येईल. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पण समजा अर्धा लिटर दूध मी घेतलेलं असेल तर असं मोठा स्कूप 3 चमचे घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पहिला थोडंसं दूध घालायचं. जास्त एकदम सगळं दूध नाही घालायचं. थोडंसं दूध घालून एकदा फिरवून घेऊया. हे अर्धा लिटर थंड दूध आहे. तुम्हाला हवं तर गरम करून पूर्णपणे चिल्ड फ्रीज मध्ये ठेवून थंड करायचं आणि मग फिरवायचं, किंवा तुमचं जर पाश्चराइज दूध असेल तर डायरेक्ट पिशवीतलं दूध घेतलं तरीही चालेल. आणि आता हे पहिला आपण फिरवून घेऊया. आता हे असं झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय करायचं, एक 3-4 क्यूब्स बर्फाचे आणि हे उरलेलं दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या. हा जो गुलाब आहे मी घेतलेला, हा गुलकंद करायचा गुलाब आहे. ह्याच्या एक 4-5 पाकळ्या छानपैकी स्वच्छ धुवून आपण ह्या मिक्सर मध्ये घालायच्या, कारण आपण गुलाब थंडाई करतोय. पण छान येतो आणि सुवास पण छान येतो. आणि आता आपण ह्याला फिरवून घेऊ. आपली थंडाई रेडी आहे सर्व करण्यासाठी. थिक, एकदम थिक अशी छान थंडाई. त्याच्यावर 2-3 गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता, थोडं बदाम, एक काजू, तसंच इथं सुद्धा